नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या संघर्ष योद्धा या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आपण जी व्हिडिओ सिरीज चालू केली आहे त्यामध्ये आपण पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिका घेतो. 2024ची सध्या आपण प्रश्नपत्रिका बघतोय जिल्हा वाईज. तर आजचा आपला जिल्हा आहे लातूर जिल्हा. लातूर जिल्ह्याची आपण प्रश्नपत्रिका आज घेऊन आलेलो आहे. तर जे पण या चॅनलला नवीन असतील किंवा व्हिडिओ जर प्रथमच पाहत असतील तर लगेच सबस्क्राईब करून घ्या, कारण आपण या चॅनलला नवनवीन व्हिडिओ असेच घेऊन येणार आहोत जे तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत. तर आजचा जिल्हा आहे मित्रांनो लातूर जिल्हा. लातूर जिल्ह्याची आपण प्रश्नपत्रिका बघतोय पोलीस भरतीची 2024ची. तर चला तर मग मित्रांनो, आजचे आपण प्रश्न घ्यायला सुरू करू. पहिला प्रश्न आहे, कोणते बेट लातूर जिल्ह्यामध्ये आढळून येते? तर याचं उत्तर आहे हत्ती बेट. लातूर जिल्ह्यातले जे पण विद्यार्थी असेल त्यांना माहिती आहे हत्ती बेट म्हणून. तर हत्ती बेट हे लातूर जिल्ह्यामध्ये आढळून येते. पुढचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला? तर सर्वांनाच माहिती आहे उत्तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी या किल्ल्यावर झाला. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणता किल्ला त्यांच्या काळामध्ये निर्माण केला आहे? निर्माण केला याचा अर्थ कोणता किल्ला बांधला आहे? तर त्याचा ऑप्शन आहे प्रतापगड, कोंढाणा, औसा आणि यापैकी नाही. त्याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो प्रतापगड हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळामध्ये निर्माण केला होता. तर पुढचा प्रश्न आहे, शिवराज पाटील चाकूरकर हे कोणत्या राज्याचे राज्यपाल होते? तर हे पंजाब राज्याचे राज्यपाल होते शिवराज पाटील चाकूरकर. याचं बरोबर उत्तर आहे पंजाब. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या गोष्टीला GI टॅग प्राप्त झाले आहे? तर त्याचं ऑप्शन आहे आपल्याकडे 4 ऑप्शन बघूया. निलंगा राईस, पताडी चिंच, औसा किल्ला, यापैकी नाही. तर याचं बरोबर उत्तर आहे पताडी चिंच, याला GI टॅग प्राप्त झाला आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेमध्ये एकूण किती जागा आहेत? तर इथे महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेबाबत विचारले, त्यामुळे मित्रांनो हा प्रश्न नीट बघा. त्याचं ऑप्शन दिले 79, 288, 545 की यापैकी नाही. तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो यापैकी नाही, कारण का महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेमध्ये एकूण 78 जागा आहेत. तर यामध्ये ऑप्शन आपल्याला 78 हा कुठेच दिला नाही, त्यामुळे यापैकी नाही हे उत्तर बरोबर आहे. आणि या 288 जागा आहेत ह्या विधानसभेच्या आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 288 जागा आहेत, म्हणजे 288 सभासद असतात विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये 78 असतात. त्यामुळे याचं बरोबर उत्तर आहे यापैकी नाही. तर मित्रांनो पुढचा प्रश्न घेऊ. लातूर जिल्ह्याची स्थापना कधी झाली? तर याचं ऑप्शन आहे मित्रांनो 1981, 1947, 1950, यापैकी नाही. याचं उत्तर सुद्धा बरोबर यापैकी नाही हेच आहे, कारण का लातूर जिल्ह्याची स्थापना ही 16 ऑगस्ट 1982 या दिवशी झाली. त्यामुळे याचं बरोबर उत्तर आहे यापैकी नाही. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेचे उपसभापती सध्या कोण आहेत? तर उपसभापती सध्या यावेळी महाराष्ट्र विधान परिषदेचे आहेत डॉक्टर नीलमताई गोरे. नीलमताई गोरे या महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेच्या उपसभापती आहेत. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्य सचिव म्हणून कोण आहेत? तर सध्या 2025 नोव्हेंबर पासून 2025च्या राजेश अगरवाल हे आहेत. महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्य सचिव हे राजेश अगरवाल आहेत. पुणे येथील शनिवार वाडा कोणी बांधला? तर पेशवे काळात हा बांधला होता, त्यामुळे याचं बरोबर उत्तर आहे पेशव्यांनी पुणे येथील शनिवार वाडा बांधला होता. पुढचा प्रश्न आहे, संसदेमध्ये खालीलपैकी कोणते घटक समाविष्ट असतात? त्यामुळे मी याला काय ऑप्शन दिलं नाही, याचं डायरेक्ट मी उत्तरच इथे तुमच्यासाठी आणलंय. संसदेमध्ये खालीलपैकी कोणते घटक असतात? तर ते ऑप्शन होतं राष्ट्रपती, राज्यसभा, लोकसभा किंवा राज्यसभा, लोकसभा, राज्यसभा. तर यामध्ये बरोबर उत्तर आहे राष्ट्रपती, राज्यसभा आणि लोकसभा हे तिन्ही सुद्धा संसदेचे घटकच आहेत. त्यामुळे बरोबर उत्तर आहे राष्ट्रपती, राज्यसभा आणि लोकसभा. पुढचा प्रश्न आहे, भारताचे राष्ट्रपती महोदय या कोणत्या राज्याचे आहेत? आता सध्या जे भारताचे राष्ट्रपती आहेत ते कोणत्या राज्याचे आहेत? तर ते ओडिसाचे आहेत. आणि सध्या भारताचे राष्ट्रपती कोण आहेत? तर
द्रौपदी मुर्मू या सध्याच्या भारताच्या राष्ट्रपती आहेत आणि त्या ओडिशा या राज्याच्या आहेत. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, उदगीरचे सन 1760 सालीचे युद्ध मराठा सैन्यांनी कोणाच्या विरुद्ध लढले? तर उदगीरचे जे युद्ध झाले 1760 मध्ये ते मराठा सैन्यांनी निजामाविरुद्ध लढले होते. पुढचा प्रश्न आहे, सर्वात जास्त कालावधी करिता भारत देशाचे पंतप्रधान राहणारे म्हणून नेते कोण होते? तर कोण आहेत? त्याचं उत्तर आहे मित्रांनो, पंडित जवाहरलाल नेहरू हे भारतामध्ये सर्वात जास्त काळ राहणारे पंतप्रधान म्हणून होते. तर यांचा कार्यकाळ 16 वर्षे आणि असं काहीतरी आहे. मी तुम्हाला त्याचं उत्तर सांगेन कमेंटमध्ये वगैरे. त्याचा कार्यकाळ सर्वात जास्त आहे. आता सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, तर त्यांचे 2 टर्म पूर्ण झालेत, म्हणजे 10 वर्षे आणि आता जो 3रा टर्म चालू आहे त्यांचा. म्हणून तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू हे काहीतरी 16 वर्ष आणि दिवस कितीतरी आहेत, असं थोडंसं आता मला आठवत नाही. मी याचं उत्तर तुम्हाला क्लिअर करीन. तर सर्वात जास्त काळ सध्या पंडित नेहरू हेच होते पंतप्रधान. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या लोकसभेचे स्पीकर कोण आहे? तर सध्या भारताच्या लोकसभेचे स्पीकर हे ओम बिर्ला हे आहेत. पुढचा प्रश्न आहे, यूपीआयचा लॉंग फॉर्म काय आहे? आता यूपीआय म्हणजे जे आपण पेमेंट करतो त्याला यूपीआय पेमेंट बोलतात. तर यूपीआयचा लॉंग फॉर्म काय आहे? तर त्याचं उत्तर आहे युनायटेड पेमेंट इंटरफेस. युनायटेड पेमेंट इंटरफेस एवढंच लक्षात ठेवा, यूपीआय म्हणजे युनायटेड पेमेंट इंटरफेस. पुढचा प्रश्न आहे, लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर लोणार सरोवर हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, संजय गांधी नॅशनल पार्क कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर संजय गांधी नॅशनल पार्क हे मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये आहे. तर बृहन्मुंबई या जिल्ह्याचे 2 भाग होतात. एक होते मुंबई नगर आणि एक होते मुंबई उपनगर, असे 2 तालुके होतात. तर त्यामध्ये मुंबई उपनगर येथे संजय गांधी नॅशनल पार्क हे आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतामध्ये सर्जरीचे जनक कोणास मानले जाते? तर भारतामध्ये जे सुश्रुत हे ऋषी होते त्यांना भारतामध्ये सर्जरीचे जनक मानले जाते. तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, सुश्रुत. पुढचा प्रश्न आहे, तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतात? तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतात? तर त्यांना वर्ण म्हणतात. तोंडावाटे जे मूलध्वनी निघतात आपल्या त्यांना वर्ण म्हणतात. तर पुढचा प्रश्न मित्रांनो, पुढील शब्दसमूहापैकी योग्य म्हण शोधा. तर आता मी तुम्हाला म्हणी सांगतो, कारण का इथे तुम्हाला ऑप्शन देणे गरजेचं आहे, म्हणून मी थोडक्यात तुमच्यासाठी इथे ऑप्शन आणलेले आहेत. तर शब्दसमूहासाठी योग्य म्हण शोधा. धोक्याची कामे करायला कोणी पुढे येत नाही. तर ही त्याची ऑप्शन आहेत. धोक्याची कामे करायला कोणी पुढे येत नाही, तर त्याचं ऑप्शन पहिलं आहे भित्यापाटी ब्रह्मराक्षस, मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार, बळी तो कानपिळी, शहाण्याला शब्दाचा मारा. तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार नाही. म्हणजे याचा अर्थ काय, धोक्याची कामे करायला कोणच पुढे येत नाही. याचं उत्तर हे आहे, मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार. तर पुढचा प्रश्न मित्रांनो, गुरुजींचे वागणे प्रेमळ आहे या वाक्यातील धातू साधित नाम ओळखा. गुरुजींचे वागणे प्रेमळ आहे यातील धातू साधित नाम ओळखा. तर त्याचं ऑप्शन आहे मित्रांनो, वागणे गुरुजींचे प्रेमळ यापैकी नाही. वागणे गुरुजींचे प्रेमळ यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे मित्रांनो, वागणे. वागणे हे धातू साधित आहे, कारण का वाघ या मूळ धातूपासून त्याला ने हा प्रत्यय लागला, तेव्हा वागणे हे धातू साधित नाम तयार झाले, म्हणून याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, वागणे. ओके. तर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी सामर्थ्यदर्शक क्रियापद ओळखा. सामर्थ्य, जिथे सामर्थ्य दिसते असे क्रियापद ओळखायचे थोडक्यात. तर ऑप्शन आहे बसतो, पाहतो, पळवतो आणि यापैकी नाही. तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, पळवतो. कारण का इथे आपण
ती क्रिया कोणाकडून तरी करून घेतोय, याचा अर्थ असा होतो हे सामर्थ्यदर्शक क्रियापद आहे. म्हणून बरोबर उत्तर आहे मित्रांनो याचं पळवतो. पुढचा प्रश्न आहे, वासरू उधळते अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. आता ते इथे अधोरेखित करण्याचं राहून गेलं आपल्याकडून, तर याचा अधोरेखित आहे वासरू. तर वासरू या शब्दाचे आपल्याला लिंग ओळखायचे, तर ते वासरू आपण ते वासरू बोलतो, ती वासरू किंवा तो वासरू नाही बोलतो. जिथे आपण ते वासरू असं बोलतो ते हे नपुंसकलिंगी असल्याने त्याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो नपुंसकलिंगी. त्याचं बरोबर उत्तर आहे वासरू हे ते वासरू असल्याने नपुंसकलिंगी हे बरोबर उत्तर आहे. तर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालील आज्ञार्थी क्रियापदावरून कोणता बोध होतो. खाली जे आज्ञार्थी क्रियापद आहे त्यातून कोणता बोध होतो ते कळवा. ते दिलेल्या पर्यायातून निवडा. तर ते आहे परमेश्वरा ते काय आहे ते त्यांना समजत नाही, त्यांना माफ कर. प्रार्थना, अनुज्ञा, विनंती की आशीर्वाद. तर त्याचा ऑप्शन आहे प्रार्थना, अनुज्ञा, विनंती की आशीर्वाद. तर पुन्हा एकदा वाक्य वाचतो परत एकदा. परमेश्वरा ते काय आहे ते त्यांना समजत नाही, त्यांना माफ कर. इथे काय होतं तर प्रार्थना करतोय, त्यामुळे याचं बरोबर उत्तर आहे प्रार्थना. या वाक्याचा अर्थ काय होतो तर प्रार्थना करत असल्यामुळे देवाकडे त्याचं बरोबर उत्तर आहे प्रार्थना. पुढचा प्रश्न आहे, मुलाने बैलास मारले या वाक्याचा प्रयोग ओळखा. तर मुलाने बैलास मारले या वाक्याचा प्रयोग ओळखा. तर याचं उत्तर मित्रांनो भावी प्रयोग. कारण का कर्त्या आणि कर्माच्या लिंग वचन बदलानुसार क्रियापद येथे बदलत नाही. जेव्हा येथे क्रियापद बदलत नाही तेथे भावी प्रयोग होतो, म्हणून याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो भावी प्रयोग. पुढचा प्रश्न आहे, राजा या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. तर राजाचा समानार्थी शब्द आहे भूपती, म्हणून बरोबर उत्तर आहे भूपती. मी तुम्हाला इथे डायरेक्ट ऑप्शनची गरज नाही आहे. राजाचा समानार्थी शब्द आला की भूपती हा ऑप्शन तुमच्या लक्षात आलाच पाहिजे डायरेक्ट. पुढचा प्रश्न आहे, पुढील वाक्याचा काळ ओळखा. वाक्य आहे, मी बरोबर 6 वाजता उठत जाईल. मी बरोबर 6 वाजता उठत जाईल म्हणजे ही क्रिया भविष्यात घडणारी असल्यामुळे ती रोज होणार आहे, म्हणून रीती भविष्यकाळ. म्हणजे उदाहरणार्थ मी रोज भरतीच्या प्रॅक्टिससाठी ग्राउंडसाठी 6 वाजता उठत जाईल म्हणजे तुम्ही रोज भविष्यामध्ये रोज 6 वाजता उठणार आहे, म्हणून याचं उत्तर बरोबर होतं रीती भविष्यकाळ. तर बरोबर ऑप्शन आपल्याला डायरेक्ट इथे आहे रीती भविष्यकाळ. पुढचा प्रश्न आहे, मी बैलाला मारतो या वाक्यातील कर्म ओळखा. मी बैलाला मारतो ते या वाक्यातील कर्म कसं ओळखायचं. तर मारणारा कोण तर मी हा काय झाला कर्ता, आणि मारण्याची क्रिया कोणावर होते तर ती बैलावर होते, म्हणून कर्म झालं बैल. तर या वाक्यातील कर्म आहे बैलाला, म्हणून उत्तर आहे बैलाला. पुढचा प्रश्न आहे, निमंत्रण आले तर मी येईल हा वाक्याचा प्रकार कोणता. निमंत्रण आले तर मी येईल असं त्यांनी संकेत दिलंय, म्हणून याचं बरोबर उत्तर आहे संकेतार्थ. या वाक्याचं उत्तर प्रकार आहे संकेतार्थी वाक्य असल्यामुळे याचं उत्तर बरोबर आहे संकेतार्थ. तर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, चला पानावर बसा या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा. चला पानावर बसा तर याची शब्दशक्ती आहे उत्तर बरोबर आहे लक्षणा. चला पानावर बसा म्हणजे आपण काय पानावर बसत नाही तर ते जेवायला बसा याचा अर्थ असा होतो, त्यामुळे याचं उत्तर बरोबर आहे लक्षणा. पुढचा प्रश्न आहे, आजन्म या शब्दाचा समास ओळखा. आजन्म या शब्दाचा समास ओळखा. तर त्याचं उत्तर बरोबर आहे अव्ययी भाव समास. अव्ययी भाव समास हा आजन्म यामध्ये आजन्म हा शब्द येतो. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती गुणसूत्रे पुरुषांमध्ये आढळतात. तर ऑप्शन दिले आहेत XS, XYX, XY, XY, YXY. तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पुरुषांमध्येही X आणि Y ही दोन्ही गुणसूत्रे आढळतात. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, चांदीची संज्ञा ओळखा. तर चांदी ला जी संज्ञा
पिरियोडिक टेबलमध्ये दिली आहे तर ती आहे ए आणि जी. म्हणून चांदीची संज्ञा बरोबर आहे ए. कॅपिटलमध्ये ए असतो आणि स्मॉलमध्ये जी असतं. तर लक्षात ठेवा मित्रांनो, अशी संज्ञा आली तर ती चांदीची म्हणून ओळखता आली पाहिजे. त्याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ए आणि जी. पुढचा प्रश्न आहे E इज इक्वल टू एम सी स्क्वेअर. E इज इक्वल टू एम सी स्क्वेअर हा सिद्धांत कोणी मांडला? तर याचे ऑप्शन आहे मित्रांनो एडिसन, गॅलिलिओ, न्यूटन आणि यापैकी नाही. त्याचं उत्तर बरोबर आहे मित्रांनो यापैकी नाही. की कारण का E इज इक्वल टू एम सी स्क्वेअर. E इज इक्वल टू एम सी स्क्वेअर हा सिद्धांत अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी मांडला. अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी मांडला होता. पुढचा प्रश्न आहे निरोगी माणसाचा सर्वसामान्य रक्तदाब किती असतो? तर निरोगी माणसाचा सर्वसामान्य रक्तदाब 120/80 120/80 एवढा असतो. तर बरोबर उत्तर आहे मित्रांनो 120/80. पुढचा प्रश्न आहे हृदयाचे कार्य व्यवस्थित चालू आहे हे तपासण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात? तर ऑप्शन आहे आपल्याकडे सोनोग्राफी, ECG, सिटी स्कॅन आणि यापैकी नाही. तर हृदयाचे कार्य व्यवस्थित चालू आहे हे तपासण्यासाठी ECG म्हणून जी यंत्रणा आहे ती वापरतात. म्हणून बरोबर उत्तर आहे ECG. ज्यावर असे ग्राफ येतात ना त्याला ते ECG यंत्रणा म्हणतात. ती आहे ती ECG यंत्रणा. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो 1 GB बरोबर किती MB? तर याचे बरेच ऑप्शन असतात. 1000 MB, 1000 KB असे ऑप्शन असतात. तर डायरेक्ट याचं उत्तर आपल्याला कळलं पाहिजे कारण का आपण सर्वजण मोबाईल वापरणारेच लोक आहे आणि व्हिडिओ पण आपण मोबाईलवरच बघतोय. त्यामुळे याचं बरोबर उत्तर आहे 1024 MB म्हणजे 1 GB. तर मित्रांनो इथे आपली आजची व्हिडिओ संपली आहे. तर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडतच असतील कारण का आपण सध्या आपण प्रश्नपत्रिका सिरीज चालू आहे. सध्या प्रश्नपत्रिका सोडवणेच पोलीस भरतीच्या मुलांसाठी खूप महत्त्वाचे आहे आणि आपण तेच व्हिडिओच्या माध्यमातून घेत आहे. तर मित्रांनो तुम्हाला यामध्ये जर अजून काय पाहिजे असतील, तुमचे काय अजून ऑप्शन असतील, तुम्हाला काय यामध्ये वेगळेपणा अजून व्हिडिओच्या माध्यमातून पाहिजे असेल तर मला कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा. जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. तर सध्या मी इथेच थांबतो. पुन्हा आपण एखाद्या नवीन जिल्ह्याच्या नवीन व्हिडिओच्या माध्यमातून भेटू. तोपर्यंत सर्वांना मित्रांनो जय हिंद.